मला तर असं वाटतंय ना की हे बीचवर जाण्यापेक्षा ना तुम्ही अशा ठिकाणी नक्की जायला पाहिजे. तर मग आज आम्ही ठरवलं की आज जायचं आम्हाला रामदरा टेम्पल इथे. तर मी तुम्हाला एकच सांगेल की काय तुम्ही लोड बेड घेऊ नका. किती एक्झाम पोस्टपोन झाली ना, तुम्ही फक्त एन्जॉय करा, नवीन नवीन ठिकाणी फिरत राहा, बस काय विषय नाही. सो गाईज फायनली आम्ही आलो इथं रामदराला. तुम्ही बघू शकता इथं किती हिरो आहे. ते समोर आहे ना ते चहा नाश्त्यासाठी शॉप आहे. नंतर इकडे पूर्ण तुम्ही ज्या साईडला बघाल ना त्या साईडला पूर्ण जंगल आहे. आणि ही जी वॉल आहे ना त्याच्या त्या साईडला हे मंदिर आहे. आपण तिथं जाणार आहे. ही समोर आहे ना ती एंट्रन्स आहे मंदिराची. आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल ना, तुम्ही सकाळी 7 ते सायंकाळी 5च्या दरम्यान येऊ शकतात. गाईज मी एंट्रन्स मधून मध्ये आलोय. तुम्ही बघू शकता की इथं निसर्ग पायवाट आहे. इथून तुम्ही असं पायी पायी चालत जाऊ शकतात. आणि ते समोरच्या साईडला आहे ना तिथं ते मंदिर आहे. किती छान नजारा आहे तो. समोरच्या साईडला नारळाचे झाड, त्यामध्ये ते मंदिर, शांत पाणी आणि चिमण्यांचा आवाज. मित्रांनो माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही ठिकाणी गेले ना तर प्लीज कचरा करू नका. तर मित्रांनो हे ठिकाण आहे ना पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर वर आहे. तर इथं मी आलोय ना, मला इतकं छान वाटतंय ना. तुम्ही नक्की एकदा या मंदिराला व्हिजिट करा. रामदरा म्हणून तुम्ही मॅपवर सुद्धा सर्च करू शकता. फक्त 30 किलोमीटर पुण्यापासून. तर तुम्ही तो समोर मासा बघू शकता. पाण्यामध्ये मासा आहे. आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल ना, तुम्ही सकाळी 8च्या सुमारास येऊ शकतात. कारण 8 वाजता असा व्ह्यू भेटतो ना बघायला, तो तुम्ही दुपारी नाही बघू शकत, फक्त सकाळीच बघू शकता. असा व्ह्यू तुम्हाला नक्कीच पाहायला भेटल. इथं एक हत्तीचा स्टॅच्यू आहे. तुम्ही बघू शकता. इतका ओजी स्टॅच्यू आहे ना, एकदम रिअलिस्टिक वाटतं नाही का. मला तर असं वाटतंय ना की हे बीचवर जाण्यापेक्षा ना तुम्ही अशा ठिकाणी नक्की जायला पाहिजे. हे जे ठिकाण आहे ना रामदरा म्हणून, इथं त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्र, त्यानंतर लक्ष्मणजी आणि सीता माता स्वतः आले होते. त्यामुळे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर तुम्ही कृपया प्लीज इथं जर आलात ना तर कृपया इथं घाण करू नका. तर मग आम्ही चाललो आता मंदिरात.